आता एक धक्कादायक बातमी समोर येते। सावत्र मुलांकडून वृद्ध आईला बेदम मारहाण करण्यात आली। वडू बुद्रुक येथे जमिनीच्या वादातून जोरदार राडा झाला। शिरूर तालुक्यातील धक्कादायक घटना आहे। मारहाणीत आई गंभीर जखमी झाली। आईला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलेला आहे। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांच्याकडून। अमोल, या मुलांनी आईला मारहाण केलेली आहे, नेमकी घटना काय घडली, वाद कुठून सुरू झाला आणि आता पोलिसांनी या संदर्भातील दखल घेतली आहे का? नक्कीच प्रणिता, आपण पाहतोय की शिरूर तालुक्यातील या ठिकाणी वडू बुद्रुक या ठिकाणी असणारे वाढणे जे कुटुंब आहेत त्यांच्या खरं तर दोन आया आहेत आणि त्या दोन आयांमध्ये खरं तर जमिनीचा विस्तार होत असताना गेल्या अनेक दिवसांपासून हा खरं तर या ठिकाणी वाद चालू होता आणि शिरूर तहसीलदाराच्या वतीने खरं तर भूमी अभिलेखच्या माध्यमातून या गटाचा खरं तर विभाजनही करण्यात आलेलं आहे आणि ज्या विभाजन करण्यात आलेल्या यशोदा वाढणे ज्या गटात उभ्या होत्या त्या खरं तर त्यांच्या नावावरती झालेला आहे आणि दुसऱ्या जो गट आहे तो प्रकाश वाढणे यांच्या नावावरती आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये जे या ठिकाणी सांगितलं जातंय की वाढणे कुटुंबातील ज्या वृद्ध महिला आहे ती खरं तर या प्रकाश वाढवणे यांची सावत्र आई आहे आणि तिच्या नावे असणारी जमीन खरं तर तिला मिळावी आहे हेतूने ती त्या जागेवरती कब्जा अतिक्रमण हटवण्यासाठी त्या ठिकाणी गेली आणि त्या ठिकाणी तिच्या सावत्र मुलाच्या कुटुंबियांनी खरं तर तिला जबरदस्त मारहाण केल्याचं आपण या व्हिडिओमध्ये पाहतोय। या ठिकाणी तिला जमिनीवरती लोळवत खऱ्या अर्थानं महिलांनी मारहाण केल्याची घटना पाहायला मिळते। प्रणिता, अगदी अमोल, सध्या त्यांची तब्येत बरी आहे का, त्यांच्यावर उपचार सुरू आहे अशी माहिती समोर येते आणि त्यांनी या संदर्भात काही प्रतिक्रिया दिली आहे का किंवा पोलिसांना काही माहिती दिली आहे का? नक्कीच या संदर्भात त्यांची तब्येत आता जरी ठीक असली तरी त्यांनी त्या संबंधात शिक्रापूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आणि संबंधितांवरती शिक्रापूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करून त्यांना त्या ठिकाणी समज देऊन सोडण्यात आलेला आहे। परंतु ही बाब जर गंभीर पाहिली तर कोणतीही वृद्ध महिलेला त्या ठिकाणी जीवे मारण्याचा हल्ला झाल्याचा तक्रार त्या ठिकाणी त्या महिलेने आपल्याशी बोलताना सांगितलेला आहे। जी अमोल, तुम्ही असेच माझ्यासोबत जोडलेले राहा, आणखी एका महत्त्वाच्या बातमी संदर्भातील तपशील तुमच्याकडून घ्यायचे।